तर आज सकाळ सकाळ लवकरच झाली आहे आपली. तर आपला सैराट आहे ना तो चालले कर्जतला 3 फेऱ्याच्या मैदानात पळायला. तर इकडे मी झाडू वगैरे मारायला घेतली आहे, सगळी साफसफाई करायला. आणि इकडं पण आईची पण तयारी चालू आहे. आई इकडे दिवाबत्ती करते आणि इकडे सैराटला पण ना आरती करायला घेतली आईने. तर पहिल्यांदा चालले ना तो 3 फेऱ्याच्या मैदानात पळायला. इकडे कर्जतमध्येच मैदान त्याला लवकरच. तर इकडे निघाल्यात मुला पण. शुभ सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते. तर आजचा वार आहे रविवार आणि आज आहेत आमच्या गटाच्या शर्यती, बैलाच्या म्हणजे सैराटची शर्यत आहे गटाची. तर निघाल्याने ती पण लवकरच. बैलाची आरती वगैरे केली आहे आणि आताच तुम्ही बघितली. तर आता साफसफाई वगैरे झाली आहे सकाळच आपली. आणि आज लवकरच उठले आम्ही सगळीजणं. तर निघाल्याने ते पण जायला. आणि आईने पण लवकरच कोळी पूजा वगैरे केली आहे. आईची झाली पूजा. तर आता माझी करायची बाकी आहे. मी पण तुळशीन पाणी टाकते आणि लगेच चहा वगैरे पिऊन घेते. तर श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला राहा कंटिन्यू. तर चला, आता मुली तर अजून झोपले आहेत सगळी. बोलताना रविवार आहे बोलला तर काय उठणार नाही लगेच. तर आपल्याला नाश्ता बनवायचा आहे. आपण इटल्यानं काल बॅटरी करून ठेवले ना. इकडं आईची अजून चालू आहे पूजा. बैलाला आरती करायला गेल त्या ना. तर आता आपलं पीठ पण मस्तपैकी आलेलं आहे. तुम्हाला दाखवते आता. पीठ ठेवलेलं ना आंबट. पीठ पण मस्तपैकी आले, एकदम मस्त झाले. किती वरती आले बा. त्या टोपांशी ठेवलं असतं ना पलटी झालं असतं सगळं. त्याच्यामुळे एकदम पलटी गेला आणि मस्तपैकी आंबले. आता इडल्या बनवायला घेऊ आणि आपण दिवाबत्ती करून घेऊ. नंतर इडल्या चटणी बनवून घेऊ, सांबार बनवून घेऊ आणि नंतर इडली. एक साईडला इडली ठेवून बनवत लावू. आईने तर आईचा कडा भरला. आता मी पण घेते माझा कलश भरून. जाऊ आपण. इकडे बाबांना पण चहा भरले. बाबांच्या या खाऱ्या इकडे चहा ठेवले आम्हाला पण. आणि चहा बरोबर पुरणपोळी घेतली खायला. इकडे आईने 2 गरम केल्या, तिकडे माझ्या 2 गरम झाल्या. चहा पण उकळले. इकडं माझा, इकडं आईचा, इकडं बाबांचा, सगळ्यांचा वेगवेगळा चहा उकळले. तोपर्यंत आपण कपडे पण मशीनला लावून घेऊया. इकडं कपडा अर्ध झाले. आपल्या मुली तर अजून आंघोळ धुवल्या, त्या काही उठल्या पण नाही. त्या इकडं रात्री पण टाकलेलं कपड्यांना ते पण झाले आणि त्यांना पण काढू आता टपामध्ये. तर इकडं तेल वगैरे लावले. आता इडल्या टाकू आपण तेल. पाणी पण कडले इकडं. आणि इडलीचं बॅटर पण मस्त पैकी मीठ वगैरे टाकले त्याच्यात. आता पटापट टाकून घेऊया. पण बनवून ठेवले मी व्हाईटवाली नारळाची चटणी. आणि इकडं सांबार तयारी. सांबारचं तिकडं डाळ टाकले उकडत. इकडे आपली फोडणी पण रेडी झालेली आहे. मस्त आपण फोडणी पण टाकू. इडल्या पण झाल्या, अर्ध्या मुलाही खाल्ल्या पण. इकडं सांबार पण झाला, बहुतेक अर्धा झाला सांबार. आणि इकडे इडल्या चालू आहेत. अजून इतकं बॅटर आहे, भरपूर निघतील. नाही इकडं डोश्यासाठी बॅटर काढून ठेवले, त्याच्यात काय अजून पाणी नाही टाकला. आणि इकडे बनवून ठेवले. इकडे चटणी पण मस्तपैकी फोडणीला टाकले. आपली वेदिका उठली ना तेव्हाच बनवायचं. वेदिकाला आवडतं मसाला डोसा आहे ना. वेदिका उठल्यावरच बनवू. आता तिला गरम गरम देऊ. तिलाच मसाला डोसा तिला सगळ्यांना आवडतं, पण तिला मसाला डोसा जास्त आवडतं. तिला काही इडल्या आवडत नाही. प्रियांशला इडल्या आवडतात. आणि ती अजून झोपलेला, पिऊ पण झोपले. कार्तिकी खातं इडल्या आणि आईने पण घेतल्या. आई पण खातं.
तर ती उठली का तेव्हाच मस्तपैकी मसाला डोसा गरम गरम बनवू. आणि आता कार्तिकीला घेऊन जाते पहिल्यानंतर भांडी वगैरे घासायला येते. आई पण चालली बाहेर. तर कार्तिकीला घेऊन जाते. तिचा क्लास आहे, आज रविवार आहे सुट्टी, पण तरी पण तिला क्लास आहे का तर काल सुट्टी होती त्यांना ना, त्याच्यामुळं आज 10चा क्लास आहे. आता जाऊ तिला लगेच घेऊन तळोजाला डायरेक्ट. तर आता आलो कार्तिकीला आपण सोडून. आता बघू, घ्यायला जायला लागेल. फोन करेल तेव्हा घ्यायला जाऊ. तो पण आपली कामं आवरूया आपण. तिकडे उन्हातानाचीच आमच्या मुलांची मॅच आहे. काय बोलायचं त्या पोरांना, किती ऊन आहे ना मॅच खेळतात. आता कार्तिकीला घ्यायला फोन आले तिचा, तर ती एकटीच आहे, जी काही ना आज. तर चला जाऊया आता कार्तिकीला आणायला तळोजाला.